थोरल्या ठाकरेंशीच म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी करायची की गेल्या काही निवडणुकांप्रमाणे एकला चलोरेच्या ट्रॅकवरच इंजिन पळवायचं याची मनसेकडून चाचपणी सुरू आहे। मागचे अनुभव पाहता मनसेचं प्लॅन ए आणि प्लॅन बी ची तयारी केल्याची माहिती मिळतेय। मनसेच्या केंद्रीय समितीने मुंबईबाबतचा अहवाल राज ठाकरेंना सोपवलाय, ज्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची हातमिळवणी आणि महायुतीची ताकद या दोन्ही बाबत विश्लेषण करण्यात आल्याचं समजतंय। आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते राज ठाकरे काय निर्णय घेत आहेत याकडे। गटाध्यक्ष समितीने 227 मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष समिती गेलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून आता पक्षप्रमुखांना दिलेला आहे। आणि माझाही लोकसभा निहाय आता जवळजवळ माझे 3 लोकसभा मतदारसंघ पूर्ण झालेले आहेत आणि 3 लोकसभा मतदारसंघ माझे राहिले ते आता काही दिवसांमध्ये माझे होऊन जातील आणि मग आणखीन तो अहवाल सगळा जाणार आहे। त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मीटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखीन काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नांमुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत उत्सुकता ताणली गेली आहे आणि हे उत्तर जाणून घेण्यासाठी सदैव शिवतीर्थ म्हणजेच राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर तळ ठोकून बसलेल्या पत्रकारांची राज ठाकरेंनी फिरकी घेण्याची संधी साधली। राज ठाकरेंनी घराबाहेर पडताच गाडीची काच खाली करून काही पत्रकारांना बोलवून घेतलं। पत्रकारांनी गप्पा मारायला सुरुवात केली। पत्रकारांनी विचारलं, कुठे निघालात? तर मातोश्रीकडे निघालो असं राज ठाकरे म्हणाले आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। मात्र राज ठाकरेंच्या वक्तव्याची ब्रेकिंग न्यूज होण्यापूर्वीच राज ठाकरेंनी खरं काय ते सांगितलं। ते मातोश्रीच्या दिशेने नाही तर त्यांच्या बहिणीकडे निघाले होते असं त्यांनी स्पष्ट केलं। तर ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही शिवसेनांचा अनुभव असणाऱ्या गजानन कीर्तीकरांनी एक वेगळाच प्रस्ताव मांडलाय। फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनीच नाही तर एकनाथ शिंदेंनी देखील त्यांच्यासोबत एकत्र येत अखंड शिवसेना जन्माला घातली पाहिजे असं गजानन कीर्तीकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले। दरम्यान सध्याची एक शिवसेना भाजप प्रणित तर दुसरी शिवसेना काँग्रेस प्रणित आहे असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं। बाळासाहेबांची कडवट भव्य दिव्य शिवसेना या महाराष्ट्रात परत अवतरणाची असेल तर एकनाथ शिंदे सुद्धा ह्यांच्यासोबत आले पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत आहे। तुमचं म्हणणं आहे की राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेनी सुद्धा एकत्र यावं, म्हणजे 3 पक्ष एकत्र यावं। नक्कीच, तरच ती शिवसेना खरी भक्कम दिसेल।